स्वबळावर लढण्याचा निर्णय, जिल्हा पातळीवर भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय। महायुतीमध्ये आहोत याचं भान ठेवून लढा, देवेंद्र फडणवीसांचे पदाधिकाऱ्यांना आदेश। मुंबई महापालिकेसाठी रोटेशन पद्धतीने आरक्षण निघणार, राज्य सरकारकडून अधिसूचना जारी। एससी साठी 17 तर एसटी साठी 2 प्रभाग आरक्षित असण्याची शक्यता। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबूतर मुद्दा पेटण्याची शक्यता। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशा आशयाचे पोस्टर्स व्हायरल। घराघरात मनात माझं नाव आहे। तुला जर 12 परसाच्या खड्ड्यात गाडला नाही तर गोपीचंद पडळकर माझं नाव नाही। जयंत पाटलांनी दिलेल्या आव्हानाला झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून पडळकरांचं प्रति आव्हान। तुला खड्ड्यात गाडला नाही तर पडळकर माझं नाव नाही, कवितेतून पडळकरांचा पाटलांना इशारा। जयंत पाटलांनी अनेक ठिकाणी जमिनी हडपल्यात। झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमधून पडळकरांचे जयंत पाटलांवर खळबळजनक आरोप, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचाही इशारा। वैयक्तिक टीकेला आपला विरोध, जयंत पाटील गोपीचंद पडळकर वादावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। कुणीही वैयक्तिक टीका करू नये, फडणवीसांचा सल्ला। मंडणगड न्यायालय इमारतीचं आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते उद्घाटन होणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती असणार। संपूर्ण जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक दिवस। शरद पवार, अजित पवार आज एकत्र बैठकीला उपस्थित राहणार। पुण्यामधील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दुपारी महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये साखर कारखान्यांसंदर्भात महत्त्वाची चर्चा होणार। मराठा आणि ओबीसींपाठोपाठ आता आरक्षणासाठी वंजारी समाज रस्त्यावर। एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करणार। सर्व लोकप्रतिनिधींनाही सहभागी होण्याचे आवाहन। एसटी कर्मचाऱ्यांचं उद्या आंदोलन। थकीत 4000 कोटी रुपयांची देणी देण्याची एसटी कर्मचाऱ्यांची मागणी। अमरावतीच्या मेळघाटामध्ये यंत्रणा सपशेल अपयशी। 6 महिन्यांमध्ये 9 मातांचा मृत्यू। ट्रॅकिंग प्रणाली फक्त नावापुरती उरली। आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित। सचिन घायवळच्या शोधासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची 4 पथकं रवाना। घायवळ राज्यामध्येच लपून बसल्याचा संशय। गुन्हे शाखेच्या एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तपास सोपवला।